एमआयडीसी लगतच्या काल नदीपात्रात मृत माशांचा खच. एमआयडीसी मधील अनधिकृत चालत असलेल्या टँकरनं पाणी सोडलं असल्याचा नागरिकांचा आरोप. प्रथम पोटनदी दूषित केली, आता काल नदी दूषित करतायत. आम्ही जायचं कुठं? असनपोई गावातील शेतकऱ्यांनी विचारला प्रशासनाला जाब. एमआयडीसीतील अनधिकृत चालणारे टँकर नदीपात्र दूषित करत असल्याचा स्थानिकांचा आरोप. एमआयडीसीतील प्रदूषित पाण्यामुळे पोट नदी ही पूर्णतः प्रदूषित झाल्यानंतर काल नदीपात्रात आता प्रदूषित पाण्यानं कहर केलाय. पावसाळा सुरू होतो आणि संपतो अशा वेळी काल नदीपात्रात आणि सावित्रीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात मासे मेलेल्याचं चित्र पाहायला मिळतं. आता मात्र कहर झालाय. आसनपोई गावच्या लगत असणाऱ्या काल नदीपात्रामध्ये मार्च महिन्यातच मोठ्या प्रमाणात मासे मेले असल्याचं पाहायला मिळतं. या नदीपात्रावरती अनेक गुरंढोरं पाणी पित असतात. त्याच पद्धतीने महिला वर्ग देखील या ठिकाणी कपडे धुण्यासाठी येत असतो. मात्र आता बिरवाडीपासून नागलवाडीपर्यंत हे काल नदीपात्र पूर्णतः दूषित झालंय. विशेषतः या नदीपात्रात एमआयडीसी मध्ये अनधिकृतरित्या चालणारे पाण्याचे टँकर पाणी भरण्यासाठी या नदीपात्रावर येत असतात. मात्र पाणी भरण्यापूर्वी कंपनीतून प्रदूषित पाणी आणून ते नदीपात्रातील खडकावरती सोडून नदीतील पाणी कारखान्यांना पुरवत असतात. त्यामुळे टँकर माफिया दुहेरी भूमिका बजावतानाचं चित्र पाहायला मिळतं. एकीकडे दूषित पाणी कंपनीतून भरायचं आणि नदीपात्राच्या बाजूला सोडून नदीतील पाणी उचलून कंपन्यांना पुरवायचं, असा दुहेरी उद्योग सुरू केला. याच प्रदूषित पाण्यामुळे नदीपात्रातील मासे मरत असल्याचं सांगितलं जात आहे. लवकरात लवकर संबंधितांवर कारवाई करून नागरिकांसाठी आणि जनावरांसाठी एकमेव पाणी पिण्यासाठी असणाऱ्या नदीचं प्रदूषण थांबवावं अशी मागणी होते. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड. काल नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात मासेमारी झाली, मासे मेलेले आहेत. कशामुळे मेलेत आणि आपली काय म्हणणं आहे नेमकं? आम्ही 4 वाजता गुरं सोडली घरातून. गुरं सोडल्यानंतर आम्ही इथं नदीवर आलो. नदीवर बघतोय तर वास यायला लागला आम्हाला माशांचा. म्हणून आम्ही नदी किनारे गेलो. नदी किनारे जात असताना बघतोय तर माशांचा थवाच्या थवा मेलेला आहे. आत्ता तसं बघायला गेलं, विचार केला तर एमआयडीसीवाल्याने कंपनीवाल्यांनी हा पोट नदीचं जे पाणी आपलं पहिलं चांगलं होतं ते सुद्धा आता दूषित केलेलं आहे. अशाच कारणामुळे दूषित केलेलं आहे. आता राहिलेले केवळ ही एक नदी काल नदी, त्या काल नदीचं सुद्धा पाणी आता खराब झाल्यासारखंच वाटतंय. कारण का बहुसंख्य मासे मेलेले आहेत आणि मासे मरत असताना इथं आपल्या गावातील काही महिला वर्ग, काही भाडोत्री वर्ग इथं आंघोळीला येत असतात. अशा असं जर असेल आणि तसं म्हणायला गेलं तर बिरवाडीतून येणारं दूषित पाणी आहे ते पाणीसुद्धा आपल्या काल नदीला भेटतोय. आता नक्की आम्ही काय करायचं? आपलं जीवन आहे, पाण्यावर जे जीवन आहे ते जीवन पाण्यामुळं ते आपलं जर दूषित होत असेल तर आपण जगायचं कसं? आणि त्याच्यावर आपली गुरंढोरं सुद्धा आहेत. गुरंढोरांनी जर पाणी प्यायलं, त्याच्यातून काय गुरांचं नुकसान झालं तर ही भरपाई मागायची कुणाकडं? आणि एमआयडीसीमध्ये जे टँकर पाणी घेऊन येत आहेत पाणी भरण्यासाठी आपल्या काल नदीमध्ये येत आहेत, ते नक्की पाणी भरून येत आहेत. पण ते नक्की काय करतायत की पाणी घेऊन येतात का पाणी भरून जात आहेत हे सुद्धा आम्हाला केवळ समजत नाही. अशा अवस्थेमध्ये आम्ही नक्की करायचं काय?